कृषी पर्यटन म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची एक सुंदर संधी. जिथे मनाला सापडतो निवांत श्वास, तिथेच सुरू होतो खऱ्या आनंदाचा प्रवास. अशी ही फक्त सहल नसते, तर असते मातीशी पुन्हा जोडलेली एक नात्याची गोष्ट. शेती, पशुपालन, पारंपरिक खेळ, घरगुती चुलीवरचं जेवण आणि पक्ष्यांच्या किलबिलाटात हरवलेले क्षण. गावाकडच्या साध्या जीवनशैलीचा अनुभव. आणि हे सगळं एकाच ठिकाणी मिळालं की तो क्षण खास बनतो. आणि हे सगळं अनुभवायचं असेल तर कृषी पर्यटन हा एक सुंदर पर्याय आहे. जर तुम्हालाही असा निवांत, मनाला शांत करणारा अनुभव घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. धावपळीच्या दिवसात मनाला हवा असतो क्षणभराचा निवांत विराम. पण मोठ्या सहलींची स्वप्ने वेळेच्या चौकटीत अडकतात. तो छोटासा ब्रेक या ठिकाणी एका दिवसाच्या सहलीत सहज सापडतो. शहराच्या गडबडीपासून थोडं दूर, मुंबईपासून जवळ असे निसर्गाच्या सान्निध्यात राहायचं असेल तर रोहिणी कृषी पर्यटन हा एक उत्तम पर्याय आहे. आज आपण आलो आहोत वसईमधील रोहिणी कृषी पर्यटन येथे. येथे पोहोचण्याचे 2 पर्याय आहेत. एक म्हणजे स्वतःच्या वाहनाने यायचं किंवा मग ट्रेनने विरारला येऊन तिथून बसने यायचं. चला तर मग सुरू करूया हा सुंदर प्रवास. तिथे पोचल्यावर रोहित सरांनी आमचं स्वागत केलं. थोड्या गप्पा झाल्या आणि आज दिवसभरात काय काय करायचं ते थोडक्यात सांगितलं. छान जागा आहे, आवडेल ना तुम्हाला. मस्त व्हिडिओ काढा, हे काढा. चला मी तुम्हाला रूम टूर देते. या हे आपले रूममध्ये पाऊल टाकताच शांत आणि मोकळं वातावरण जाणवलं. रूम खूप प्रशस्त आहेत. भिंतीवरचा पांढरा रंग असल्यामुळे रूम अधिक उजळ आणि मोठी वाटते. एक मोठा बेड आणि एक सिंगल बेड आहेत, त्यामुळे 4 ते 5 जणांच्या कुटुंबासाठी आरामात पुरेल. 2 वॉशरूमची सोय आहे आणि दोन्ही स्वच्छ आणि नीटनेटके आहेत. दोन्ही वॉशरूमच्या दरवाज्यावर आरसे लावलेले आहेत. रूम एकदम हवेशीर आहे. एसीची सोय आहे, पण नैसर्गिक गारवा असल्यामुळे फारशी गरज भासली नाही. मस्त मोठी बाल्कनी आहे आणि समोर डोंगर आणि जंगलासारखा व्ह्यू दिसतो. सकाळी आणि संध्याकाळी तिथे बसून शांतपणे निसर्ग अनुभवता आला. या कॉटेजची खास गोष्ट म्हणजे छताला कौलांसोबत नैसर्गिक प्रकाश येण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे अगदी काळोख होईस्तोवर रूममध्ये लाईट लावायची गरज पडत नाही. मस्त परिसर आणि श्वासात भरून घ्यावी अशी ताजी हवा. भूक देखील छान लागलेली. फ्रेश होऊन नाश्त्यासाठी आलो. गरमागरम कांदेपोहे समोर होते. साधे, चवदार आणि अगदी घरच्यासारखे. पोह्यांसोबत दिलेलं त्यांच्या झाडाचं गावठी लिंबू. आतून संत्र्यासारखं पिवळं, रसाळ, अगदी ताजं. इथली कॉटेजेस अत्यंत हवेशीर असून प्रत्येक कॉटेजला स्वतःची बाल्कनी आणि निसर्गरम्य असा मोहक नजारा लाभलेला आहे. संपूर्ण फार्म 1000 ते 1200 फूट उंचावर असल्यामुळे प्रत्येक कॉटेजमधून प्रसन्न, मोकळा आणि शुद्ध हवेशीर व्ह्यू अनुभवायला मिळतो. प्रत्येक कॉटेजची नावं देखील खूपच अर्थपूर्ण आणि मनाला भिडणारी ठेवलेली आहेत. दिशांत, प्रभात, एकांत, निवांत आणि आम्ही निवडलेले अनंत कॉटेज. नावातच जणू शांततेचा आणि विस्ताराचा अर्थ दडलेला. विशेष म्हणजे मराठी अभिनेते वैभव मांगले जेव्हा येथे मुक्कामासाठी येतात तेव्हा ते याच कॉटेजमध्ये राहतात. म्हणून या कॉटेजला वैभव असे नाव दिले. डायनिंग एरियाच्या अगदी जवळ असलेली हापूस, पायरी आणि केसर ही कॉटेजेस ज्यांना जास्त चढउतार टाळायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय सोयीची आहेत. निसर्गाच्या कुशीत निवांत क्षण घालवायचे असतील तर ही कॉटेजेस खरोखरच मन जिंकून घेतात.
इथल्या स्विमिंग पूलचे पाणी अगदी स्वच्छ आणि क्लोरीनमुक्त आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं पाण्याची नासाडी होत नाही. ग्रॅव्हिटीच्या तत्वानुसार हेच पाणी पुढे झाडांना दिलं जातं. सगळी कॉटेजेस पाहत आम्ही फिरत होतो. तेवढ्यात मस्त जेवणाचा सुगंध दरवळला आणि मग आम्ही थेट किचनमध्ये गेलो. जेवण बनत होतं. फोडणीचा खमंग सुवास येत होता. भाकरीची तयारी चालू होती. शेगडीवर रटरट भात उकळत होता. तांदूळही त्यांच्या स्वतःच्या शेतात पिकवलेले गावठीच होते. त्याच्यामुळे भात शिजताना सुगंध खूप छान येत होता. लाल भडक तवंगलेला मटण रस्सा तयार होता आणि त्यांच्या स्वतःच्या शेतात ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवलेली भेंडीची भाजी छान हिरवीगार दिसत होती. आणि त्यांचं किचन इतकं नीटनेटकं आणि स्वच्छ की मन प्रसन्न झालं. आम्हीही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो आणि भाकऱ्या पण थापून पाहिल्या. त्यांना तो जमतोय बरोबर. नाही पातळच झालंय जरासं. पण तुमच्याकडे ते लाटताना बघून असं वाटत नाही वाटत नाही की ते पातळ आहे. सरसर लाटतात एकदम. मस्त फुगली बघ. बाहेर चुलीवर मस्तपैकी चिकन रस्सा शिजत होता. चुलीचा तो खास धुरकट फ्लेवर गॅसवरच्या जेवणात ती चव नाही मिळत. आणि मग आम्ही थांबणार तरी कसे, लगेचच जेवायला बसलो. सोलकढी तर छानच होती. भेंडीची भाजी तर अप्रतिम. साधी पण चव अशी की पुन्हा पुन्हा घ्यावीशी वाटावी. जेवण एकदम घरगुती साधं होतं पण मनाला खूप भावलं. रोहिणी फार्म एकूण 15 एकरात पसरलेला आहे. एका बाजूला वज्रेश्वरीचा डोंगर आणि दुसऱ्या बाजूला तुंगारेश्वरीचा डोंगर आहे. संपूर्ण परिसरात जास्त करून आंबा आणि चिकूचीच कलमं लावलेली आहेत. त्यासोबत अनेक औषधी वनस्पती आणि विविध झाडे देखील आहेत. आता आम्ही नेचर ट्रेलसाठी निघालो आहोत. या संपूर्ण फार्मची आणि इथल्या झाडांची माहिती सिद्धार्थ आम्हाला देणार आहे. मेल एंड फीमेल. मेल पपैया ओनली आप लोग को फ्लावर्स देगा, नो फ्रूट्स. मेल पपैया को तरह तरह के फ्लावर्स ही आते हैं, इसको फ्रूट्स नहीं आते हैं. और फीमेल पपैया इसको फ्रूट्स आते हैं. फ्लावर्स दोनों को देखने को मिलेगा, मेल को भी आता है और फीमेल को भी आते हैं. लेकिन मेल का फ्लावर्स है ना, उसको ब्रांच को रहता है, फांद्या असतात ना, फांद्याना फुल येतं. आणि फीमेल का जो फ्लावर्स रहता है ना, उसका रूट्स को रहता है, म्हणजे त्याच्या बुंदाजवळ असतं है ना. उसका कट फेक लीफ, एखादे ब्रांच तोड़ दो, लीफ आप उसमें से वाटर पी सकते हो, ड्रिंकिंग वाटर. सर ने बताया रहेगा. हाँ, काय नाव काय उक्सी सांगितलं? नाव. उक्सी. हाँ, आता मेरे पास नहीं आता. क्यों नहीं आता ये भी बोल रहा हूँ. नेचर इज़ नॉट डोनर. जहाँ चाहिए वहाँ ही देता है वो. मेरे पास मॉर्निंग में स्कूल के पिकनिक्स आते हैं अर्ली फॉर ओवरनाइट, और समझो किसी को फार्म जंगल टूर चाहिए तो हम भी देते हैं, लेकिन अर्ली इन द मॉर्निंग अराउंड 6:30 बिफोर सनराइज़ के बाद में ये हो जाता है. वो जंगल में वो पेड़ है, वो पेड़ के पास आप जाओगे बारिश में और विंटर में. जब अपना विंटर में जाते हैं ना, विंटर या बारिश के टाइम जाएंगे ना, उसका ब्रांच तोड़ेगा ना तो कुछ नहीं रहेगा, पूरा वाटर सूखा हुआ रहता है. समर में प्लांट्स है ना, अपने अंदर पूरा वाटर स्टोर करके रखता है. जंगल में तो आदिवासी लोग घूमते रहते हैं बेचारे लकड़ी बिकड़ी के लिए. गर्मी ज़्यादा रहती है जंगल में, आपके पास पानी का बॉटल भी नहीं रहेगा. वही पेड़ के पास जाने का, वही ब्रांच तोड़ने का, पूरा पानी यू कैन ड्रिंक, बट ओनली इन समर, नॉट विंटर, नो बारिश, बिकॉज आपको ज़्यादा प्यास लगती नहीं हुई. नेचर इज सच डूइंग सच ऑफ थिंग्स. रहते हैं बारिश के टाइम हम लोग राइस लगाते हैं, और 12 कलम रहता है, इंद्रायणी रहते हैं. अभी ये टाइम हम लोगों ने रेड राइस रहते हैं ना, कोकणातला, तो राईस आम्ही ट्राय केलेला, तो काढ. त्यावेळेस आम्ही रेड राईस लावला. तुम्हाला रिदादा बोलणार सर आम्हाला अजून ते पॉलिश करून घ्यायचं आहे. आम्ही रेड राईस लावला, जो इकडचा एकदम काय बोलतात, इट वॉज देअर फर्स्ट राईस. इकडचा जो ओरिजिनल राईस आहे, एक वाडा कोलम आमचा आहे आणि एक रेड राईस आहे, पालघर रेड.
तो पालघर रेन आम्ही लावलेला आहे, पण खूप प्रोडक्शन कमी आलं आमचं, पूर्ण गावामध्ये कमी आलं. त्याचं रिझन काय आहे तर सायंटिस्ट आर ट्राईंग टू फाइंड आउट. ते आता तुम्हाला जे ब्रेकफास्ट के टाइप में जो लेमन था ना वो वाला वो टाइप का रहता है. 3 टाइप्स का लेमन है. रेड लेमन है, पेपर लेमन है, चेरी लेमन. चेरी लेमन में आप लोग को अभी कॉटेज है ना, आनंद कॉटेज, उसका गैलरी में लगा हुआ है. तो ये सब लेमन्स का प्लांट्स है. करंजा म्हणतात. ह्याला बिया येतील ना, त्याच्या बिया असतात ना, अशा चपट्या बिया येतात ना, त्याच्यातून ऑइल निघालतात. तो जो करंजाचं तेल आणि ते त्याची पेंड खत म्हणून पण वापरतात. वापरतात. और बारिश के टाइम है ना ऐसे वॉटरफॉल रहते हैं. जो एक ओढा शेततल असते, पूर्ण पाणी वाहतंय आणि सगळं ओढ्यावरती सगळं सिच्युएशन व्हॅलीमध्ये असल्यामुळे सगळीकडनं माउंटन सराउंडिंग आहेत तुम्हाला. होतं काय, सप्टेंबरला जेव्हा श्रावण येतो तेव्हा श्रावणात यू कॅन सी क्लाउड स्टॉप देअर, गिव्ह रेनफॉल, कम ओव्हर देअर, गिव्ह रेनफॉल, गो देअर, गिव्ह रेनफॉल. तर तुम्हाला दिसता सडक ओतच चालला आहे हळूहळू. तर श्रावणात आमच्याकडे रेनबो सीझन म्हणतो आम्ही त्याला, ह्याने ठेवलेलं नाव आहे की तेव्हा एखादा रेनबो सीझन श्रावणातला आमचा एखादा एकही असा दिवस जात नाही की आम्हाला तुम्हाला कुठे इंद्रधनुष्य दिसत नाही बिकॉज ऑफ दिस या लोकेशनमुळे. आणि अजून त्याच्यामुळे असं झालेलं आहे की इकडे एक मायक्रो क्लायमेट तयार झालं आहे. रामफल है, सीताफल है, हनुमान फल है, लक्ष्मण फल क्यों नहीं है? उसका भी प्लांट्स होना चाहिए. वो भी उनके साथ ही था, उनका ही भाई था. अपना नेचर में लक्ष्मण फल भी है. ये लक्ष्मण प्लांट है, सोर्स ऑफ ट्री बोलते हैं. कुठला? हाँ, लक्ष्मण प्लांट. ये ऐसे दिखता है फल. इन्सुलिन हे कसलं आहे? हे मला वाटतं ये लवंगा. तो तिकडे दिसतोय, हा मका आहे. जीवामृत तयार कर. हो, ही सगळे दशपर्णीचे प्लांट्स आहेत. ते रुईचे प्लांट. हे फांगडा प्लांट आहे. रुई, निरगुडी, लिंबू, माळुंग. तो तुलसीच तुम्हाला तो 10 प्रकार दाखवेल. तुलसी का कितना मालूम है तुमको? राम और श्याम. देयर आर मोर देन 30 टाइप्स ऑफ बेसिल्स. मेरे पास कपूर तुळस है, कपूर. मेरे पास लवंग तुळस है. लवंग का भी अपन चाय में डाल सकते हैं. एक ही कैम्फर, कपूर तुलसी. कपूर तुलसी का यूज क्या है? सर्दी बुखार होने के बाद अपन विक्स गर्म पानी में डालते हैं, पानी उबालते उसका स्टीम लेते हैं. सिर्फ 5 लीटर गर्म पानी डालने का, पानी उबालने का, स्टीम लेने का और वाटर पिए तो भी चलते हैं. आयुर्वेदिक है. बोला मैंने लिंबू तुळस है, मिंट तुळस है, बडीशोप तुळस है, गोड़ तुळस है, स्वीट बेसिल स्टिविया. अभी कितना बोला मैं. उसके बाद मेरे पास ये है मिंट, बर्फ जैसा थंडा. शेंदूर तुळस है, रक्त म्हणजे आता टिकली नव्हत्या तेव्हा त्याच्यासाठी सब एक है. तो मेरे पास इंसुलिन है डायबिटीज़ के लिए, पेड़ पत्ता. मेरे पास केमोथेरेपी के लिए प्लांट है, बोलो मचान है, बारिश, लोगों को सब कुछ है यहाँ. नेचर ट्रेल खूप छान झाला. झाडांविषयी आम्हाला थोडीफार माहिती होती, पण इथे अनेक नवीन आणि उपयुक्त गोष्टी शिकायला मिळाल्या. आम्ही आमच्या वाडीतही अनेक लागवडीचे प्रयोग करतच असतो, पण इथून आम्हाला अजून प्रेरणा मिळाली आणि नवीन नवीन माहिती पण मिळाली. झाडांची खरेदी म्हटलं तर आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. म्हणून आपल्या फार्मवर लावण्यासाठी भरपूर रोपं आणि तुळशी घेतल्या, सोबत गोणीभर गांडूळ खत पण घेतलं. या भागातील जमिनीत चढ उतार आहेत, शिवाय ती खडकाळी आहे. त्यामुळे इथे लागवड करणं, मशागत करणं, झाडांची जोपासना करणं ही खूप कष्टाची कामं होतात. अशा प्रकारचे फार्म उभं करणं म्हणजे एक मानवनिर्मित जंगलच आहे. निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर अशा पर्यायी जागा निर्माण करायला हव्या, ना की प्राण्यांच्या हक्काच्या जंगलात जाऊन त्यांच्या अधिवासाला डिस्टर्ब करणं. खरं तर ज्यांच्यात स्वतः जंगल निर्माण करण्याची हिंमत आहे त्यांनीच निसर्गावर प्रेम असल्याचं सांगावं. तू मोठं देतेस त्यांना आशू. छोटी छोटी काढायची. अरे तू नको पण, काय जंगलामध्ये प्राण्यांना जगायला. तिकडे ससे बघतायत तुम्ही. हो हो. काही पांढरे ससे आहेत, काही मिक्स ससे आहेत. आम्ही एकही घेतलेला नाही आहे, विकत नाही ससा घेतला. ते आमच्याकडे अडॉप्शनला पांढरे ससे दिलेले आहेत.
तर तो पांढरा ससा अडॉप्शनला दिलेला आहे, पण त्याच्यात जे मिक्स रंग आहेत तो एक ससा त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये सकाळी जे पडतं ते दव, त्या दवाचं पाणी प्यायला आला होता. यांचे आजोबा पणजोबा काहीतरी किंवा आजी वगैरे असेल यांची. तर तो ससा एक जो आहे तो पाणी प्यायला आला होता आणि पायाला लागलं होतं, दुखापत झाली होती, अडकला होता पाय. तो ससा त्यांनीच कोणीतरी उचलून आणून वरती आणला, त्याला औषध पाणी केलं, त्यानंतर तो गेलाच नाही. आणि मिक्स होऊन तुम्हाला ते पण दिसतंय की पांढरे ग्रे हेअर आहे तिकडे. हां, म्हणजे लाल डोळ्याचे पण ससे आहेत, काही काळ्या डोळ्याचे पण ससे आहेत. सो छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला आहेत, तर बेसिकली त्याच्यासाठी हे अवॉर्ड आम्हाला त्यांनी दिलं की तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी काय करताय. रोहिणी कृषी पर्यटन यांना इंडियन रिस्पॉन्सिबल टुरिझम स्टेट अवॉर्ड 2026साठी नामांकन प्राप्त झालेली आणि आम्ही भेट दिलेल्या दिवशीच त्यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी मिळाली. त्याबद्दल खरंच अभिनंदन. स्थानिक संस्कृतीचे जतन, नैसर्गिक शेतीचा प्रसार, पर्यावरणपूरक निवास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार निर्मिती, या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचं काम खरंच जबाबदारीनं आणि मनापासून केलं जातं असं जाणवतं. नेचर ट्रेलनंतर संध्याकाळी आम्ही तिथल्याच आंब्याच्या बागेत फिरायला गेलो. शांत वातावरण, थंडगार वारा आणि आजूबाजूला पसरलेली गर्द हिरवाई. तिथे आंब्याच्या झाडालाच एक झोपाळा बांधला होता. झोपाळ्यावर काही क्षण निवांत बसलो आणि गप्पा मारल्या. खूप सारा मोर फुललाय ना, आंब्याच्या झाडाखाली मस्त वाटत होते. खेळ चालू. चार 1 2 3 4 घे. तिथे झाडांच्या सावलीत कॅरम, लुडो, सापशिडी मांडून ठेवलेले आहेत. आम्ही ते सगळेच खेळ खेळलो. खूप मजा आली. लहानपणी खेळायचो तेच खेळ पुन्हा खेळताना एक वेगळीच मजा वाटली आणि संध्याकाळ खूप रंगतदार झाली. सगळ्यांचा वेळ खूप छान गेला. सनसेटच्या वेळी ड्रोन उडवला आणि डोंगरा आडून दिसणारा तो सूर्य मनात कायमचा साठवून ठेवावा असा होता. फार्मवर लावलेल्या वॉर्म लाईट्समुळे सगळ्या एकदम परफेक्ट नाईट वाईब्स तयार झाल्या होत्या. त्या मंद प्रकाशामुळे एक सुखद आणि निवांत वातावरण बनलं होतं. रात्रीच्या वेळी फार्म एखाद्या जंगलासारखं भासत होतं. आजूबाजूला दाट झाडं, हलकीशी सळसळ आणि शांतता. रात्रीच्या जेवणात खास कोलंबीची चटणी केली होती. छान जेवण झालं. आता झोपायची तयारी, कारण उद्या सकाळी लवकर उठायचंय पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला. सकाळी दार उघडताच समोर होती एक सुंदर प्रसन्न सकाळ. सोनसळी सूर्यकिरणांनी सगळं वातावरण उजळून निघालं होतं. त्या दृश्याने मन प्रसन्न झालं. दूरवर शुभ्र धुक्याची हलकी चादर पसरलेली आणि त्या धुक्यातून डोकावणारी कोवळी सोनेरी किरणं. शेताच्या पात्यांना, पानांच्या कडांना सोनेरी आभा लाभली होती. ते दृश्य पाहून मन अक्षरशः हरवून गेलं. थंडगार वारा आणि पक्ष्यांच्या मधुर कूजनाने दिवसाची सुरुवात झाली होती. आम्ही कॅमेरा हातात घेतला आणि पक्षी निरीक्षणासाठी बाहेर पडलो.
पहिल्याच वळणावर फांदीच्या टोकावर बसलेला ब्लॅक ड्रॉंगो दिसला. त्याची जागरूक नजर आणि सूर्यकिरणात अधिक ठळक भासणारी त्याची काळी छटा जणू त्या परिसराचा सावध प्रहरीच भासत होता. थोड्याच अंतरावर बांबूच्या पात्यांवर बसलेला रेड वेंटेड बुलबुल दिसला. दवबिंदूंनी भरलेल्या त्या केळीच्या पानावर एक सनबर्ड दवात न्हात होता. त्याच्या पंख फडफडवण्याने चारही दिशांना उडणारे दवाचे थेंब सूर्यकिरणात चमकत होते. कधी शेतातून तर कधी टेकाडावरच्या पायवाटेवरून तर कधी ओढ्यावरच्या पुलावरून सकाळच्या ताज्या हवेत मस्त फेरफटका मारत होतो. त्या पायवाटांवरून चालताना पानांची सळसळ आणि पक्ष्यांचा किलबिलाट मस्त वाटत होता. आम्हाला तिथल्या शेतातली कोथिंबीर आणि मेथी बघायची होती म्हणून आम्ही पुढे पुढे चालत निघालो. समोर एक प्रशस्त विहीर दिसली. ती पावसाच्या पाण्याचे जतन करण्यासाठी बांधलेली होती. डोंगर कड्यातून वाहत येणारे पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून या जागेवर बांधली आहे. या विहिरीचे पाणी आजूबाजूच्या शेतांना खूप उपयोगी ठरले आहे आणि खाली वसलेल्या गावाच्या पाणी पुरवठ्यातही त्यामुळे खूप मोठा बदल जाणवतो. डोंगरातून उतरणाऱ्या पाण्याला दिशा देत त्याला उपयुक्ततेचा अर्थ देण्याचा हा सुंदर प्रयत्न. समोर कोथिंबीर मेथीचं शेत दिसलं. हिरवीगार कोथिंबीर, मेथी, मुळा बघून मनाला एक समाधान मिळाले. आपण जे खातो त्याचा उगम पाहण्याचा अनुभवही खास असतो. शेतात उभं राहून त्या पिकाकडे पाहताना आणि नंतर त्याच भाज्यांचा आस्वाद घेताना खूप आनंद वाटतो. हा ही कमी तिखट. इथे एका बाजूला वामनदादा एका शेतात लावलेली मिरची, टोमॅटो, फ्लॉवर दाखवत होते, तर दुसऱ्या एका तुकड्यात भाजीपाला लागवडीची लगबग सुरू होती. माती तयार करण्याचे काम नियोजनपूर्वक चालू होते. वामनदादांनी आम्हाला संपूर्ण प्रक्रिया सविस्तर समजावून सांगितली. सर्वात पहिला सेंद्रिय बुरशीनाशकाची फवारणी करून घेतली आणि त्यानंतर ट्रॅक्टरच्या साहाय्याने जमीन नीट नांगरून घेत होते. आता पुढील टप्प्यात साधारण 4 दिवसांनी मल्चिंग पेपर अंथरला जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने टोमॅटोची रोपं लावली जाणार. ही सगळी तयारी पाहताना जाणवलं की शेती ही केवळ श्रमांची नव्हे तर ज्ञान, नियोजन आणि संयमाची प्रक्रिया आहे. तांबू गाय रोहिणी ॲग्रो फार्ममधला आमचा अनुभव मनात जपून ठेवावा असा होता. गर्द झाडीत विसावलेली ही जागा जणू निसर्गात अलगद सामावलेली. इथे वेळ थोडा संत होतो आणि मन नकळत हलकं होतं. पक्ष्यांच्या सुरावटी, थंड वाऱ्याची झुळूक आणि मातीचा सुगंध, सगळं काही इतकं साधं पण तितकंच समृद्ध. रोहित सर आणि सनत, आपले खूप आभार. तुमच्या उत्तम नियोजनामुळे आमचा अनुभव अविस्मरणीय झाला. इतकं सुंदर निसर्गाचे नातं जपणारं फार्म आपण उभं केलं आहे. तसंच त्यांना साथ देणाऱ्या संपूर्ण टीमचंही मनापासून कौतुक. वामनदादा, सिद्धार्थ आणि प्रेमाने आपुलकीने जेवण बनवणाऱ्या सर्व ताया, शेतात मन लावून मेहनत करणाऱ्या प्रत्येक हाताला सलाम. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि नेचर्स फ्लेवरला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इथे प्रत्येक प्रवास असतो निसर्गाच्या प्रेमात बुडलेला.